Dim ta dim ta dim ta dim ta dim ta na dem dem ta no ta na dem dem ta no ta na dem नमस्कार मंडळी. मी निरंजन गाडगीळ. आज 8 जानेवारीला मी इथे तुमच्या समोर हा इंटरव्ह्यू घेत आहे. तर मी आता डिसेंबरमध्ये जेव्हा वर्षाच्या शेवटी सुट्टीसाठी पुण्याला गेलो होतो, तेव्हा कल्पनाही नसताना एक अतिशय सुंदर योग आला आणि तो असा की पुण्यामध्ये सौदामिनी हँडलूम्स यांनी जो दो धागे राम के लिए असा एक प्रकल्प जो राबवला, तर त्या ह्याच्यात आता देशामध्ये ज्याचं मोठं वारं वाहत आहे, असं रामलल्लाचं जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे 22 जानेवारीला, तर त्यासाठी रामासाठी वस्त्र विणून त्याचा शेला तयार करून तो रामाला अर्पण करण्याचा जो प्रकल्प आहे, तर त्याचा सर्वांना त्याच्यात सहभागी होता यावं म्हणून सौदामिनी हँडलूम यांनी सर्व ते हातमाग फर्ग्युसन रोडवरच्या त्यांच्या शोरूमच्या इथे उपलब्ध केले होते आणि जवळजवळ 12,36,700 लोकांनी त्याचा लाभ घेतला. आणि झालं असं की मी खूप सकाळी उठून जरा बाहेर कामासाठी निघालो होतो आणि असं 8-8:30च्या सुमाराला बघितलं तर तिथे फर्ग्युसन रोडवर एक अतिशय मोठी लाईन लागलेली होती. आणि मी म्हटलं अरे हा तर असं काहीतरी एक मला वाटतं 20 डिसेंबर किंवा त्याच्या आधी असेल. म्हटलं आज तर काही श्रीखंड घ्यायचा किंवा असा काही सणसुदीचा दिवस नाहीये, तरी पुण्यामध्ये सकाळी एवढी मोठी लाईन कसली लागली असावी, त्याचं मला कुतूहल होतं. आणि योगायोगाने माझी जी ताई आहे मुक्ता वर्तक, तर तिला मी विचारलं. ती म्हणली अरे असा असा एक मोठा प्रकल्प आहे आणि मी तिथे जाणारच आहे. आणि त्या अनुषंगाने मग मी पण गेलो आणि सुदैवाने मला तिथे रामाच्या शैल्यासाठी त्या वस्त्रासाठी जे 2 धागे विणायचे होते, तर ते मला काहीही म्हणजे तसा प्लॅन नसताना, काही कल्पना नसताना त्यात सहभागी होता आलं. आणि अतिशय भावनिक असा तो प्रसंग होता माझ्यासाठी. आणि तसाच तो ज्या ज्या लोकांनी त्यात सहभाग घेतला त्या सर्वांसाठीच होता. आणि हे ज्यांच्यामुळे घडून आलं, तर ती व्यक्ती कोण याच्याविषयी मला अतिशय कुतूहल वाटलं. आणि परत योगायोगाने मुक्ताताईच्या तर्फे मला मुक्ताताईच्या थ्रू अनघाताई घैसास ज्या सौदामिनी हँडलूमच्या डिरेक्टर आहेत, तर त्यांच्याशी संपर्क साधता आला. आणि मग मी म्हटलं की ही जी ह्या प्रकल्प मागची जी मोठी शक्ती आहे किंवा ती जी प्रेरणा आहे, तर ती कुठनं आली याच्याविषयी ही सगळी माहिती आणि यापुढे त्याचं काय होणार आहे हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे, म्हणून मी हा इंटरव्ह्यू घेण्याची रिक्वेस्ट केली. आणि आज त्यांनी अतिशय त्यांचा जो व्यस्त आता शेड्यूल आहे त्यात आपल्याला वेळ देऊन त्या बोलायला आल्यात. तर अनघाताई नमस्कार. टोकियोहून टोकियो मराठी मंडळातर्फे मी तुमचं अभिनंदन करतो. एवढा मोठा तुम्ही प्रकल्प राबवलात आणि त्याच्याविषयी थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. मला कल्पना आहे किती तुमचं शेड्यूल व्यस्त आहे. परत जानेवारी 12ला तुम्ही रामरक्षेचा फार मोठा रामरक्षा पठणाचा एक हे करताय उपक्रम. आणि मग 16 जानेवारीला तुम्ही ते वस्त्र अर्पित करण्यासाठी जाणार आहात.
तर बरोबर दिसतेय. म्हणून आपण थोडक्या वेळात तुमचा एक इंटरव्ह्यू घेतो आता मी. हो तर हो हो. मला आधी तुमची थोडीशी वैयक्तिक थोडीशी बॅकग्राऊंड सांगा की तुमचं म्हणजे आता तुम्ही हँडलूम बिझनेसमध्ये आहात, पण तुमचे मुळात काय शिक्षण होतं किंवा मुळात तुमच्या घैसास फॅमिलीविषयी तुम्ही थोडीशी माहिती द्या. मुळात मुळात आम्ही कोकणातले, केळशीचे. पण माझे आजोबा तिकडनं म्हणजे टिपिकल भिक्षुकी होती. अगदी सामान्य कुटुंब होतं. घर, वाडी, आंब्याची बाग, जे कोकणातलं सगळ्यांचं असतं तसं होतं. पण गरिबी होती. तर तिकडून माझे आजोबा मुंबईला आले चालत. बैलगाडी करताही पैसे नव्हते. बरं. चालत आले आणि खूप एंटरप्राइझिंग होते. पण तरीही सुरुवातीच्या गरिबीमुळे दुसऱ्यांच्या घरोघरी कामं केली आणि एक रबरी शिक्क्याचं दुकान त्यांनी पहिलं फोर्ट एरियामध्ये मुंबईत चालू केलं. बरं. त्याच काळात ब्रिटिशांचा काळ होता तो. त्याच काळात HMV रेकॉर्ड्स हम्म. लॉन्च झाले, आपल्याला माहितीये. बरोबर आहे. तर माझे आजोबा HMVचे महाराष्ट्राचे पहिले डिस्ट्रीब्युटर झाले. बरं. आणि गिरगाव चर्चच्या मागच्या बाजूला जीजे घैसास अँड कंपनी ह्या त्यांच्या पहिल्या शोरूमची म्हणजे पहिली ब्रांच म्हणूया आपण, ती बरं. मुंबईमध्ये चालू झाली. बरं. आणि तिथून त्यांचा तो सगळा रेकॉर्ड्स आणि मग हळूहळू इलेक्ट्रॉनिक आयटम्स, मर्फी रेडिओज तेव्हा होते, हम्म. रेडिओचा बरं. व्यवसाय त्यांनी केला. मग तिथेच मग हळूहळू नंतर टीव्ही वगैरे. मग तिथून ते पुण्याला आले आणि लक्ष्मी रोडवर एक शोरूम त्यांनी चालू केली, डेक्कन जिमखान्यावर केली, 2-3 शोरूम्स पुण्यामध्ये चालू केल्या. आणि हा जो व्यवसाय माझा आहे हातमागाचा, हम्म. अशा कुठल्या व्यवसायाशी किंवा कापड व्यवसायाशी काही संबंध नव्हता. अच्छा. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट असा असतो सगळा व्यवसाय होता. तर 87 साली बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स करता मी उत्तर काशीला गेले, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मध्ये. बरं. तर तो 1 महिन्याचा कोर्स पूर्ण झाला आणि परत येताना दिल्लीमध्ये मला खूप पहिल्यांदा वस्त्र हा प्रकार किती भव्य प्रमाणावर असतो याचं एक जाणीव, कारण आधी आमचं जग लहान होतं. हम्म. तर ते झालं आणि दिल्लीमधलं ते सगळं दर्शन मला खूप भावून गेलं. बरं. आणि मी ठरवलं की आता आपलं ग्रॅज्युएशन झालंय, आता आपण व्यवसाय करायचा. हम्म. आणि मी तिकडनं ड्रेसेस आणून पुण्यामध्ये त्याचं मार्केटिंग करणं, असा सुरुवातीला व्यवसाय, म्हणजे सुरुवात वस्त्रांपासूनच झाली हम्म. तसं पाहायला गेलं तर. एक्झिबिशन, तेव्हा एक्झिबिशनची सुरुवात होती त्या काळात. ते बरं. वेगळी वेगळ्या लोक एक्झिबिशन छोटी छोटी ऑर्गनाईज करायचे, त्याच्यात मी पार्टिसिपेट करायचे. त्याचा परिणाम चांगला झाला. दो धागे राम के जो आहे तो तुमचा उपक्रम, तर त्याच्याकडे येऊया. तर तो कसा काय घडून आला आणि आता हा करण्यासाठी अर्थातच म्हणजे आता आपल्या समोर त्याचं स्वरूप आलेलं आहे. 12,36,700 लोकांनी त्याचा लाभ हो. घेतला आणि तो शेला आता तुम्ही जाऊन अर्पण करणार आहात. पण हे कसं काय घडून आलं? म्हणजे तुमच्याकडे तो तेव्हा एवढं इन्फ्रास्ट्रक्चर होतं का की आता हा चालू करूया आपण एक उपक्रम, आणि ते सुद्धा स्वतःच्या शोरूम मध्ये, म्हणजे जिथे तुमचं व्यवसायाचं ठिकाण आहे आणि फर्ग्युसन रोड सारख्या अतिशय व्यस्त अशा जागेत तो करणं, म्हणजे मला ते सगळं हो. अद्भुतच वाटलं. म्हणजे मी त्याच्यात गेलो, जाऊ शकलो, पण ते सगळं बघून म्हणजे हलायला झालं. म्हणजे खरं सांगायचं, हे कसं कसं तुमच्यापर्यंत ते आलं आणि कसं घडलं ह्याच्याविषयी तुम्ही सांगा. मी जेव्हा राम मंदिरावरची फिल्म करत होते त्यावेळेला वेगवेगळ्या म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये मी जायचे. सगळ्या बायकांना असते तशी मलाही खूप साड्यांचं वेड होतं. हम्म. तर खेड्यापाड्यात जायचं आणि हातमागावरच्या साड्या विणकरांकडनं विकत घ्यायच्या, दुकानातनं मी कधी घ्यायचे नाही. बरं. तर त्यावेळी लक्षात आलं की एकही विणकर चांगल्या आर्थिक परिस्थितीत नाही. आणि त्याचा खूप विषाद वाटला, बेचैनी, अस्वस्थतेने मी पछाडून गेले पूर्ण. आणि मी जे त्यावेळेला इव्हेंटचं काम करत होते ते सगळं काम मी थांबवलं आणि मी 2 हातमाग चालू केले अचानक. दोन. म्हणजे मी काही लोकांना एकत्र जमवलं आणि 2 हातमाग पुण्यामध्ये, लक्ष्मी रोडवर माझ्या आजोबांचं जुनं घर आहे, बरं. तिथे मी 2 हातमाग सुरू केले. आणि त्या 2 हातमागांवर येवल्यातले 2 विणकर आले बरं. आणि आम्ही साड्यांचं प्रोडक्शन तिथे सुरू केलं. पैठण्या विणायला सुरुवात केली. झालं की 2 हातमागांपासून सुरुवात केली. पण मला असं वाटायचं की ही जर कला आपल्या देशात आपल्याला टिकवायची असेल तर सरकारची मदत आणि सरकारसमोर हात पसरणं, सबसिडी करता, हे ताबडतोब बंद झालं पाहिजे. आणि म्हणून मी सबसिडी घ्यायची नाही असं ठरवून व्यवसाय म्हणून जर आपण हे केलं यशस्वी, तर ते मॉडेल सस्टेनेबल होईल. कारण हम्म. आमचे हातमाग आता का चालत नाही आहेत देशामध्ये? कारण आमचे विणकर सतत हात पसरतायत. दरवर्षी तुम्ही
सरकारसमोर हात पसरता आणि मग जी मधली मंडळी असतात ती त्यातला कट घेतात, विणकरापर्यंत बिचाऱ्या ते पैसे पोचत नाहीत बरोबर. आणि तो विणकर बिचारा गरीबच राहतो. तर हे सगळं थांबवण्याकरता पहिली सबसिडी बंद झाली पाहिजे किंवा ज्याला खरोखरीच गरज आहे अशाच व्यक्तीला सबसिडी मिळाली पाहिजे. त्यामुळे मी सबसिडी घ्यायचं नाही असं ठरवलं आणि त्याच्याबरोबर असा विचार मनात आला की हातमागाच्या विणकराला त्याच्याकडे मॅकॉलेजच्या डिग्रीज नाही आहेत. हा. म्हणून त्याला आमच्याकडे सन्मान नाही, त्याला गरीब अडाणी, गरीब बिचारा अशा ज्या पदव्या आपण बहाल करतो त्या पहिल्या आपण हे करणं बंद केलं पाहिजे. तुम्हाला गंमत म्हणून सांगते मी, हम्म. वैदिक काळामध्ये ज्या गार्गी आणि मैत्रेयी दोन विदुषी होऊन गेल्या त्यातली गार्गी विणकर होती. बरं. म्हणजे ती बुद्धिमान स्त्री मोठ्या मोठ्या पंडितांना सभांमध्ये हरवायची ती स्त्री विणकाम करत होती. म्हणजे ते अत्यंत बुद्धीचं काम आहे आणि या विणकरांकडे जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये शास्त्र, गणित, पेशन्स आणि क्रिएटिव्हिटी या चारही गोष्टींचा संगम आहे. तर हो. आपण त्या माणसाचं ज्ञान, त्याच्या बुद्धी याचा सन्मान केला पाहिजे आणि हा सगळ्यांनी करावा. याच्याकरता मी 2017 पासून हे विणकाम महोत्सव आयोजित करते. ओके. पहिला विणकाम महोत्सव लक्ष्मी रोडलाच, मी जिथं माझ्या आजोबांचं जुनं घर दुसऱ्या मजल्यावर, जुनी बिल्डिंग 90 वर्ष जुनी, तिथे हातमाग लावले सगळे. बरं, बरं. अमृताताई फडणवीस आणि मुक्ताताई टिळक दोघींच्या हस्ते मी एक पैठणी विणायला सुरुवात केली. अच्छा. लाखो महिलांनी मिळून ती पूर्ण केली आणि ती कोल्हापूरच्या अंबाबाईला अर्पण केली आम्ही तेव्हा सन्मानाने. असं नंतर 2019 मध्ये नरेंद्र मोदींकरता कायमच मनामध्ये आदर असल्यामुळे मोदीजींकरता, तेव्हा ते पंतप्रधान झालेले होते, तर बरं. 1 ते 31 जानेवारी 2019 या काळामध्ये 2 धागे देशासाठी या नावाने एक उपक्रम राबवला आणि ओके. नरेंद्र मोदींकरता हजारो लोकांनी एकत्र येऊन एक उपर्ण विणलं. अरे वा. तर ते उपरणही खूप सुंदर झालंय. तर त्याचे मी काही फोटो तुम्हाला पाठवीन त्या उपरण्याचे, तेही आपण जरूर बघा. आणि ते उपरणं इतकं गमतीशीर, म्हणजे तुम्हाला वाटेल की एक्सपर्ट विणकरांनी विणलंय का काय, इतकं छान झालंय. ते कारण लोकांचा भाव होता मनामध्ये. हो ना. तर त्याच वेळी आंदोलन रामाचं चालू होतं राम मंदिरासाठी. तर मी मनात ठरवलंच होतं की रामरायाचं मंदिर होईल तर खऱ्या अर्थाने रामाचा वनवास आता संपतोय असं आपण म्हणूया. देशामध्ये तसाही आमची इकॉनॉमी ट्रिलियन्स मध्ये गेली आहे. चांगली संख्या इकॉनॉमीची वाढतीये. तर काय म्हणूया आपण, आणि आता रामाचं मंदिरही होत आहे. तर राम मंदिरामुळे रामराज्य येत आहे. तर हे रामराज्य येणं आणि रामाचा वनवास संपणं आपण उत्सवासारखं साजरं करायला हवं. आणि म्हणून मी ठरवलं की रामरायाची वस्त्र आपण विणायची. आता रामाची फिल्म मी केलेली असल्यामुळे राम मंदिर न्यासाशी संपर्क होताच बरं. आधीपासून, संघाचा संपर्क होता सगळ्या महानुभावांचा. तर माझी संकल्पना मी त्यांना सांगितली आणि ती त्यांना खूप आवडली. की बरं. मी म्हटलं, मोरोपंत पिंगळे जे संघाचे खूप सिनियर प्रचारक पूर्वी होऊन गेले, बरं. त्यांचीच ही शिलांची कल्पना होती की जगभरातून शिला पाठवा. विटा आल्या जगभरातनं, तर त्यांना लोकांनी विचारलं की काय या विटांचं मंदिर बांधणार का तुम्ही, थोडंसं छदमीपणाने. तर त्यांनी उत्तर दिलं की या विटांचं मंदिर नाही बांधणार, पण जेवढ्या विटा आल्यात तेवढी मनं जोडली गेली राम मंदिर या विषयाशी, हे तुम्ही लक्षात घ्या. तर ते जे राम मंदिर आंदोलनाची सुरुवात होती ती एक विचाराची चळवळ ह्या शिलांपासून झालेली आहे. बरोबर. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की या सर्व विटा राम मंदिराच्या मार्गामध्ये आता लावलेल्या आहेत. बरं. म्हणजे तोही सन्मान ठेवण्यात आलेला आहे सगळ्यांच्या भावनांचा. आता राम मंदिरामध्ये त्या सुद्धा विटा वापरण्यात आलेल्या आहेत. तसं तर आता तीच आपण संकल्पना कधी विटांची. आता गुमाई किती म्हणजे म्हटलं तर आता शेला, पैठणी या गोष्टी अशा असतात की 100 वर्ष 200 वर्ष टिकणाऱ्या गोष्टी हो, आहेत या. त्यामुळे अगदी. हा जो सगळ्यांनी मिळून जो शेला तयार केलाय तो राघव शेला, जसं ग्रेसांच्या कविता हो. आहे की सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला, तो अतिशय सुंदर शब्द आहे. वा. राघव शेला तुम्ही विणण्याचं काम केलंय आणि तो यापुढे म्हणजे जवळजवळ नो वन नोज किती वर्ष तो तिथे असेल. तर आता हा हो. विणून मला वाटतं उपक्रम होता 10 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या दरम्यान, 22 डिसेंबर. 22 डिसेंबरच्या दरम्यान. तर तो आपण मला वाटतं वस्त्र तेव्हा तयार झालं राईट, आणि मग त्याच्यावर कलाकुसर करणं, त्याचं कशिदा काढणं वगैरे या गोष्टी नंतर आता होत आहेत म्हणजे. आता काय झालं, लोकांना त्याच्यावरची बुट्टी किंवा डिझाईन हे सामान्य माणसाला विणता येणं शक्य नव्हतं. हो. त्यामुळे आम्ही ठरवलं की याच्यावर डिझाईन नाही करायचं, आपण प्लेन वेगवेगळे सोमवार ते रविवार
रामरायाचे रंग ठरलेले आहेत. अच्छा. तर त्या रंगांची वस्त्र आपण रामाला बनवायची. रामशेला तो विणणे हा हा त्याचा म्हणजे आउटकम हा होता आणि तो तुम्ही करू हो, शकता. म्हणजे तुमचे जे करू शकते. गोष्टी आहेत ते आता तुम्ही. माझ्या शोरूम मध्ये एक हातमाग कायमचा असतो. हम्म. माझ्या शोरूम मध्ये असा एक नियम आहे की साडी विकत घ्यायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आधी त्या हातमागावर बसून 2 धागे विणावे लागतात. हो, तुम्ही 2 धागे चांगले विणलेत की मग आम्ही साडी दाखवतो. बरोबर. असं देशातली एकमेव शोरूम आहे ही हम्म. खऱ्या अर्थाने हातमागाचा पुरस्कार करणारी. बर. तर तो एक हातमाग दुकानाच्या बाहेर, मग शेवटी आम्ही एक छोटा मांडव घातला, तिथे 2 हातमाग. हो आणि माझ्या शोरूमच्या समोर एक पेट्रोल पंप आहे, हो. कांक्रिया म्हणून आहेत आणि भंडारी म्हणून आहेत त्यांचा. तर त्यांनी मला प्रेमाने जागा देऊ केली आणि समोरच्या तिथे आम्ही बाजूला 6 हातमाग लावले. हा हातमाग तिकडे पण एक लाईन होती ती पण बघितली होती मग बरोबर. हा. हो, हो. तर असे 9 हातमागांवर 9 वस्त्र, 9 वेगवेगळे रंग हो. आम्ही तयार केले. देवाचं वस्त्र विणायला इतकी लाखो लोक येतात. अरे तर बाप. ती वेदांमध्ये उल्लेख आहेत की ईश्वराची वस्त्र कशी विणावीत. मग ते त्याच्यामध्ये केमिकल रंग नाही घातले, त्याच्यामध्ये जर प्युअर वापरली. बर. असे सगळे नियम पाळून रामाची 9 वस्त्र आम्ही तयार केली. त्याच्यामध्ये कद, उपरणं, अंगरखा असे खूप सुंदर सुंदर तयार केली आहेत वस्त्र आम्ही. ही आणि तयार होऊन लोकांनी प्लेन वस्त्र विणली. ही तयार होऊन ती ऍक्च्युली बघायला कधी मिळतील आता आपल्याला सगळ्यांना? हा, ते सांगते. ही सगळी वस्त्र प्लेन कापडात आपण तयार केली. बर. याच्यावर आता जरदोजी वर्क, एम्ब्रॉयडरी असं सगळं चालू आहे आणि ती कापून ते शिवण्याचं काम आता सुरू आहे. बर. 11 तारखेला रात्री सगळी वस्त्र माझ्या हातात तयार होऊन येतील. बर. 12 तारखेला 8 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत दिवसभर तिथे एका काचेच्या पेटीमध्ये सगळी तयार झालेली वस्त्र लोकांना दर्शनासाठी आम्ही ठेवणार आहोत. अरे वा वा. 12 तारखेचा पूर्ण दिवसभर वस्त्र बघता येतील. बर. तर सगळ्यांना उत्सुकता आहे की मी 2 धागे विणले, तर मी हा. हिरव्या रंगाचं विणलं, मी लाल रंगाचं विणलं, असं आम्हाला फोन येत आहेत. ती बर. सगळी आहेत का? म्हटलं सगळी वस्त्र तिथे आहेत, तुम्हाला बघता येतील. ओके. आणि 16 तारखेला योगी आदित्यनाथांच्या हस्ते लखनौमध्येच त्यांच्याच घरी, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याच घरी बर. खाली मोठा हॉल आहे, तिथे अच्छा. हा मोठा कार्यक्रम होतोय. आणि अच्छा. मुख्यमंत्री यजमान बनून सगळ्यांना निमंत्रण दिलंय त्यांनी बर. की ही वस्त्र त्यांच्या हस्ते ही वस्त्र राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी हा. आणि पूर्वीचे सरकार संघाचे आणि आताचे न्यासाचे मार्गदर्शक बर. माननीय भैयाजी जोशी या दोघांना अर्पण केले जातील. अच्छा मग तुम्ही सगळे कुटुंबीय आता वाराणसीला त्यासाठी जाणार? लखनौला. लखनौला. लखनौला जाणार. अच्छा. हो, लखनौला आता आम्ही जाणार सगळे. बर बर. लखनौ मोठा कार्यक्रम आहे. बर बर. आता म्हणजे सगळीकडे त्याच्याविषयी येईलच. हो, आपण बघूच यात. तर नक्की. ताई तुमच्याशी बोलताना मला एक जाणवलं की तुम्ही म्हणजे आणि मी बाकीचं पण म्हणजे ही मुलाखत घेण्याच्या अनुषंगाने मी आधी तुमच्याबद्दल वाचलं, तुमच्या इतर मुलाखती पाहिल्या. तर खूप मला जाणवतं की एक सिटिझन ऍक्टिव्हिस्ट ज्याला म्हणतात, तर असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. आणि तुम्ही जे बाकीची सुद्धा कामं केलेली आहेत, कधी कोणाला भिडलेले आहात किंवा फार मोठा त्याच्यातला जो हे आहे चॅप्टर म्हणता येईल तो म्हणजे तुम्ही FTIच्या काउन्सिलवर जेव्हा होतात तेव्हा तुम्ही व्यक्त केले तुमची मतं किंवा ज्यांच्यावर तुम्ही म्हणजे ज्यांच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवलात, तर हे सुद्धा फार मोठं काम आहे. तर आता आज आपण त्याच्यात जाणार नाही, पण सातवजींनी जे तुमचे आरपारवर मुलाखत, मला वाटतं विनोद सातव यांनी जी मुलाखत, विनोद. तर ती मी सगळ्यांना सांगेन की जरूर बघा, कारण हा फार मोठा गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे एका एका व्यक्तीने, एका स्त्रीने आता, आणि मी तुम्हाला सामान्य असं मी धजावणार नाही म्हणायला, कारण तुम्ही जे जी कामं केलेली आहेत तर ते सामान्यच असतो कुठल्याही आपण सगळे. प्रकारचं नाही नाही कुठच्याही प्रकारचं काही सामान्य त्याच्यात दिसत नाहीये. पण असे अंगावर घेणं म्हणजे आपण त्याला जास्ती घाबरत असतो की नको यातले जे काय परिणाम म्हणजे परिणामांचे विचार करून, आणि विशेषतः जिथे पॉलिटिक्स आहे, जिथे राजकीय लोक, राजकीय दल आणि त्यांचे जे फॉलोअर्स असतात, जे आपल्याला माहितीच आहे. आणि उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही लॉकडाऊनच्या काळात जे दुकान उघडे ठेवण्याविषयीचा जो केला होता किंवा त्या अनुषंगाने जो तुम्ही व्हिडिओ केला, तर फारच धाडसी. म्हणजे एक ॲव्हरेज कुठचीही व्यक्ती आज भारतात कुठेही हे धाडस करणार नाही, पण अशा तुम्ही गोष्टी करताय. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे जे आजपर्यंत उपक्रम म्हणून चालू केलेत आणि नंतर त्याचा एवढा मोठा
प्रसार झालेला आहे, तर ते सुद्धा तुम्ही कुठच्याही प्रकारे असा व्यावहारिक त्याचा कुठे विचार फारसा न करता त्यात तुम्ही उडी घेतलेत आणि मग ते सगळेच्या सगळे खूप मोठे यश त्याला मिळालेले आहे. तर असे माझे दोन ही ऑब्झर्वेशन्स आहेत. तर याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला माहिती नाही याच्यावर मी काय बोलू. हे जेव्हा हे असे जे उपक्रम करतो, ती कुठेतरी देवाची कृपा, रामानीच ही बुद्धी दिली. म्हणजे माननीय भैयाजी जोशी मला म्हणाले होते, हे बघ अनघा, तू कार्यक्रम मोठा कर किंवा लहान कर, रामाच्या इच्छेनुसारच सगळं होणार आहे. ते मुळात म्हणजे म्हणतात ना, की आढ्यात असलं तर पोहऱ्यात येणार असं जे आहे, तर ते कुठेतरी आत आहे म्हणून बाहेर येत आहे. तर मला असं वाटतं, की आज म्हणजे ही वर्षाची सुरुवात आहे आणि ह्या आपण वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे विचार करत असतो. त्यातले मला तर वाटतं 10-20% सुद्धा गोष्टी आपण करू शकत नाही. पण हे हो, अतिशय प्रेरणादायी तुमचं सगळे उपक्रम आहेत आणि तुमच्याकडनं असं तर आता जी ओळख झाली आहे या निमित्ताने माझी तर झालीच आहे, पण इतरांनी पण तुमच्याविषयी जाणून घेतलंय. तर तुमचे यापुढचे उपक्रमांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या आणि हो, सर्वांचं म्हणजे मनाचं बळ आहे. आणि मला तर वाटतं की त्या उपक्रमात भाग घेऊन एक असं मनाने जोडलं जाणं म्हणतात, की त्या वस्त्रात आपले धागे जोडले गेलेत आणि आपण केलेले 2 धागे का होईना कायम तिथे रामाच्या अंगाला लागणार आहेत. फार मोठी गोष्ट आहे आणि हे तुम्ही घडवून आणले. त्यामुळे त्याचं सगळ्यांच्या म्हणजे जे एक असते ना, एक पॉझिटिव्ह व्हाईब ज्याला म्हणतात, हो, तर ती हो, प्रचंड मला वाटतं तुमच्या मागे आता आहे. त्यामुळे ही कार्य तर तुमच्या हातनं होतीलच आणि मोठी मोठी होत जातील. अगेन मोठं छोटं असं नसून ते कार्य करत राहणं. तर हे हो. तुमच्याकडनं शिकायला आम्हाला मिळालं. खूप मोठी प्रेरणा मिळाली आणि आपण असा योग यावा की तुम्ही टोकियोला या आणि अजून आपल्याला खूप जास्ती हा, गप्पा मारता याव्यात याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. तर आज खरंच नक्की. तुम्ही इतक्या व्यस्त तुमच्या ह्याच्यात म्हणजे आता काय काय तुम्ही पुढे करणार आहे ते ऐकून मलाच अगदी धाप लागल्यासारखं झालंय. पण शुभेच्छा आणि असंच आपण परत भेटूयात.